आज मी आपल्याला 8 ते 10 लोकांसाठी झटपट बिना झंझट चविष्ट अशी ढाबा स्टाईल वाटाणा बटाट्याची भाजी दाखवते। तर ही भाजी मी थोडीशी ग्रेव्ही टाईप दाखवते। आता आपल्याकडे कार्यक्रमाला वगैरे माणसं लोक येतात, समारंभ वगैरे असतात, तर त्यामध्ये तुम्ही ही भाजी कधी पण बनवू शकता। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवून जास्त त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल करून जास्त लोकांसाठी पण बनवू शकता। तर ही भाजी कशी बनवायची हे तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवलंय, तर तुम्ही त्याचप्रमाणे जर का बनवाल तर तुमची खूप छान भाजी बनेल। तर नक्की शेवटपर्यंत रेसिपी बघा। तर वाटाणा बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे ओला वाटाणा घेतलेला आहे, आपला शेंगेचा वाटाणा असतो तो, आणि हा मी 600 ग्रॅम घेतलेला आहे, आणि शेंगा सोलून आपला हा 300 ग्रॅम भरला आहे। तर तुम्ही ह्याच्याऐवजी फ्रोझन वाटाणा सुद्धा वापरू शकता, आणि मेजरमेंट कपानुसार हे आपलं 2 कप भरलेलं आहे। तर इथे मी बटाटे घेतले, 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले। दाल काढून झाल्यावर ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, आणि मग त्याच्या अशा स्क्वेअर मध्ये अशा फोडी करायच्या चांगल्या अशा प्रकारे, आणि परत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे। तर पाण्यामध्ये जर का तुम्ही ठेवले नाही तर ते काळे पडतात, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटाणा बटाटा घेऊ शकता। तर इथे मी वाटण तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी लसूण, मिरची आणि आलं घेतलेलं आहे। तर लसणाच्या मी 15 ते 16 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 मिरच्या घेतल्या आहेत, आणि 1.5 इंच आलं आहे। तर हे तुम्ही याच्यामध्ये जी मिरची आहे ती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो मी 2 मोठे घेतलेले आहेत आणि अशा रीतीने चिरून घेतले। तर ह्याचं आपण आता वाटण करून घेऊया। आणि मी इथे कोथिंबीरीच्या कांड्या घेतल्या आहेत, आणि अर्धा चमचा आपण जिरं घेतलेला आहे। तर ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया, एकदम पाणी न टाकता ह्याची पेस्ट करायची आपण। तर हे अशा रीतीने आपलं बारीक झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काही राहिलं नाही पाहिजे, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची चांगली। तर मी कढई ठेवलेली गॅसवर, गॅस मिडियम ठेवलेला आहे। तर आपण 4 ते 5 चम्मच आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकायचं, आपले मोठे चम्मच असतात ते टेबल स्पून ते टाकायचे आपण। ही आपली भाजी जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला तेवढं तेल लागणारच आहे। आणि मी एका साईडला पाणी पण तापवत ठेवलेलं आहे टोपामध्ये, तर तुम्ही पण पाणी तापवत ठेवा, का तर आपल्याला भाजीसाठी गरम पाणी वापरायचं आहे। आणि मी 1 मोठा चम्मच तूप पण टाकलेलं आहे, तुपाने भाजीला खूप छान चव येते। तर आपण हे तूप चांगलं वितळून द्यायचं, आणि तेल एकदम जास्त कडकडीत करायचं नाही, मीडियम तापलं पाहिजे। जास्त तापलं तर आपले मसाले करपू शकतात। तर इथे आपण गॅस बारीक करायचा आता, आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत। तर 2 तमालपत्र घेतले, 2 दालचिनी, 4 ते 5 लवंगा, 2 छोटी वेलची आणि 2 मोठी वेलची घेतलेली। तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, पण ह्या मसाल्याने खूप छान चव येते। तुम्हाला जर का ढाबा स्टाईल जेवण हवं असेल, भाजी हवी असेल, तर तुम्हाला हे मसाले टाकलेच पाहिजेत। आणि तुम्ही जास्त प्रमाणात जर का बनवत असाल तर तुम्हाला गरजेचं आहे हे टाकणं। आणि इथे मी जिरं टाकलेलं आहे, पाव टीस्पून, मी आधी सुद्धा वाटताना जिरं टाकलेलं आहे, तर मी इथे थोडंसं अजून जिरं ॲड केलं आहे, आणि हे आपण तापून द्यायचं चांगलं। आणि आता मी हिंग टाकलेलं आहे, पाव टीस्पून। तर हे मसाले भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजले जातात, फक्त आपलं तेल बरोबर तापलेलं पाहिजे। गॅस आपण कमीच ठेवायचा। आणि आता मी कांदा टाकलाय, कांदे 2 छोटे असे कांदे घेतले, बारीक चिरून घेतले, आणि आता आपण हे कांदे परतून घेऊया। आणि हे लक्षात ठेवा, कांदा टाकल्यानंतर मोठ्या गॅसवरच कांदा परतायचा, म्हणजे चटकन भाजला जातो लवकर। बारीक गॅसवर तुम्ही भाजत बसाल तर लवकर भाजला जात नाही, तर मोठ्या गॅसवर हाय फ्लेमवर पण भाजून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता की इथे कांदा आपला ब्राउनिश झालेला आहे थोडासा। आता असा ब्राउनिश व्हायला लागला की आपण गॅस कमी करायचा। तर आपला कांदा चांगला भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया। तर आपण बटाटे मीडियम गॅसवर 1 ते 1.5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। आता आपले हे बटाटे असतात ते वाटाण्यापेक्षा शिजायला थोडा वेळ घेतात जास्त, त्यामुळे बटाटे कधी पण असे तेलामध्ये परतले गेले की त्याला चव सुद्धा चांगली येते, आणि ते लवकर शिजले पण जातात। तर कधी पण तुम्ही असं करून बघा, तुम्ही तेलामध्ये असे परतून घ्या आणि मग बटाट्याची भाजी किंवा करा, खूप छान लागते चवीला। तर आता आपण त्याच्यामध्ये 1.5 चम्मच आपण बेसन टाकून घेऊया। तर आपण ढाबा स्टाईल भाजी बनवतोय, रश्श्याला जरा दाटसरपणा येण्यासाठी, मिळून येण्यासाठी आपण बेसन टाकतोय। तर हे आपण तेलामध्ये चांगलं भाजलं गेलं पाहिजे, यासाठी बटाट्याबरोबर टाकतोय। आणि हे पण आपण आता 1 ते 1.5 मिनिटं आपण ह्याला चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं। आणि गॅस हा आपला स्लो करायचा, फास्ट मध्ये परतायचं नाही, नाहीतर बेसन जळू शकतं खाली। तर आपले बटाटे परतून झालेले आहेत। तर आपण आता टोमॅटो, आलं, लसूण, मिरची पेस्ट केलेली तर ती टाकून घेऊया, आणि ही पण पेस्ट आपण हाय फ्लेमवर 30 सेकंद तरी परतून घ्यायचं चांगलं। ही जास्त वेळ परतायची नाही, 30 सेकंदच परतायची आपण। आणि त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये मसाले ऍड करायचे, आणि मसाले ऍड करताना कधी पण लक्षात ठेवायचं गॅस स्लो करायचा। आपण हाय फ्लेमवर टोमॅटोची पेस्ट परतलेली
तर आता मी स्लो केलेला आहे गॅस आणि आता आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. आता मिरची पावडरमुळे त्याला कलर चांगला येतो. पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून धने पावडर आणि 1 ते 1.5 चम्मच आपण ह्याच्यामध्ये सब्जी मसाला टाकला आहे. तुमच्याकडे कुठला गरम मसाला अवेलेबल असेल, किचन किंग मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. पण सब्जी मसाल्यामुळे याला चव चांगली येते भाजीला, तर मी तो टाकून घेतलेला आहे. आणि इथे मी मसाल्याचं थोडं प्रमाण जास्त आहे, का तर आपली रस्सा भाजी आहे थोडीशी, तर त्यामुळे आपल्याला मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं. जर का तुम्ही घट्ट भाजी बनवत असाल, रस्सा भाजी नसेल, सुकी भाजी असेल तर मसाल्याचं प्रमाण थोडं कमी करा. तर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, 1 मोठा चम्मच कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथीमुळे त्याला चव चांगली येते, तर नक्की टाका त्याच्यामध्ये कसुरी मेथी. आणि ती टाकल्यावर पण आपण चांगलं परतून घ्यायचं. तर आता आपण त्याच्यामध्ये वाटाणा टाकून घेऊया. वाटाणा पण चांगला परतून घ्यायचा आणि वाटाणा टाकल्यावर आपण बारीक गॅसवर त्याला 2 ते 2.5 मिनिटं तरी आपण त्याला परतायचं. थोडं जास्त परतायचं म्हणजे चांगला तो पण भाजला जातो आणि मग लवकर शिजतो. तुम्ही जर का तुमचा वाटाणा जर का कोवळा नसेल आणि मोठवाड असेल जराशी, तर तुम्ही तो आधी शिजवून घ्या आणि मग टाका. नाहीतर कधी कधी काय होतं, वाटाणा हा शिजत नाही, तर त्यामुळे तुम्ही आधी त्याला शिजवून घेऊन मग टाकू शकता आणि तेच पाणी आपण ह्या भाजीसाठी वापरायचं. तर तुम्ही तसं पण करू शकता. तर आता 2 मिनिटं झालेली आहे, तर आता आपण 1 कप पाणी टाकूया. तर काय असतं, पाण्यामुळे जे मसाले आपले शिजले नसतील, त्याच्यामध्ये काय आलं लसूण काही बाकी मसाले असतात, तर ते पण पाणी टाकून आपण शिजवलं की त्याची चव चांगली वाढते. तर अशा रीतीने कधी पण थोडं पाणी ऍड करून आपण त्याला परतत राहायचं सतत. तर त्याच्यामुळे काय होतं, वाटाणे आपले बटाटे ते पण थोडेसे शिजले जातात आणि आपले मसाले पण चांगले शिजले जातात, त्यामुळे त्याची चव चांगली वाढते. तर अशा रीतीने नक्की पाणी टाकून परतत राहत जा, म्हणजे भाजीला चव वाढते. तर मी आता झाकण ठेवून घेते. 5 ते 6 मिनिटं तरी ठेवायचं आणि मध्ये मध्ये परतत राहायचं, बघायचं पाणी आहे का त्याच्यामध्ये. नाहीतर तुम्ही काय कराल, झाकण ठेवाल आणि बघितलं नाही तर ते करपू शकतं. आणि जर का थोडंसं पाणी ऍड करायचं असेल तर अजून पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि मग परत झाकण ठेवून वाफवू शकता त्याच्यामध्ये. का तर तुम्ही जेवढं त्याला परतत राहणार आणि झाकण ठेवून वाफवणार तेवढी ती भाजी चविष्ट लागते. आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अशाच रीतीने ठेवायचं. तर 6 मिनिटं झालेली आहे, तर आपण झाकण काढून बघूया. बघा कशा रीतीने मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर तुम्हाला मी एक बटाटा दाखवते बघा, इथला एखादे दाखवते. तर हे मी चमच्याने दाखवते तुम्हाला तुकडे करून त्याचे. हे बघा तुकडा झालाय त्या बटाट्याचा आणि बारीक पण होतोय, चमच्याने पण बारीक करता येतोय बघा. तर हा आपला बटाटा शिजला गेलेला आहे. बटाटे शिजले म्हणजे वाटाणा पण शिजलेलाच असतो. तर हे अशा रीतीने आपलं बघा शिजला गेलाय. जर का थोडासा कच्चा राहिला असेल ना, तरी आपण आता पाणी ऍड करून त्याला परत होऊन देणार आहे, तर त्यामुळे राहिला तो पण शिजून जाईल आणि वाटाणे पण शिजतील. तर हे अशा रीतीने नक्की करा बघा, खूप छान लागते भाजी. थोडंसं पाणी टाकून अशा रीतीने शिजवलं ना की मसाले पण चांगले भाजले जातात. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया. का तर काय होतं, आपण थोडंसं तिखट असते ही भाजी, मिरची वगैरे टाकली आपण हिरवी, तर त्यामुळे काय होतं, साखरेमुळे बॅलन्स येतं भाजीला, चांगली चव येते. तर त्यामुळे कधी पण थोडीशी साखर टाकायची, जास्त टाकायची नाही. ती थोडीशी 1 चम्मच टाकलेली, 1 टीस्पून. आणि आपण त्याला परत थोडा वेळ झाकण ठेवूया. तर बघा मी आता झाकण काढून बघते. तर बघा कशा रीतीने ऑइल आपलं रिलीज झालेलं आहे. ते अशा रीतीने झालं पाहिजे. जोपर्यंत कधी पण लक्षात ठेवायचं, असं रिलीज भाजीला असं थोडंसं ऑइल आपल्याला सेपरेट दिसत नाही ना, तोपर्यंत आपण भाजीमध्ये पाणी कधी म्हणजे नंतर आपण जास्त प्रमाणात जे पाणी ऍड करतो ना ते करायचं नाही. थोडं असं पाणी ऍड करून असं ऑइल जोपर्यंत रिलीज होत नाही ना तोपर्यंत त्याला असं परतत राहायचं आणि शिजून द्यायचं मसाला, म्हणजे आपलं भाजी चांगली होते. तर मी हे परत असं थोडंसं परतून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. तुम्हाला कशा रीतीने पातळ, सुकी किंवा सरसरीत भाजी हवी त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. जर का तुम्ही मसाल्याचं प्रमाण थोडं कमी केलं असेल तुम्ही कमी पाणी ऍड करा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे मसाले केले असतील तर तुम्हाला थोडं पाणी जास्त लागेल. तर मी ह्यामध्ये 4 ते 5 कप तरी आपल्याला पाणी लागेल. का तर हे परत आपल्याला 9 ते 10 मिनिटं चांगलं बारीक गॅसवर शिजवून द्यायचंय. तर थोडं पाणी आटलं जाणार. आणि तुम्ही जर का ही भाजी कुकरला शिजवत असाल तर थोडं कमी पाणी ऍड करा. आता कुकरला पाणी जास्त लागत नाही, तर मी कढईमध्ये शिजवते म्हणून मला पाणी थोडं जास्त लागलं आणि मी थोडीशी किंचितशी पातळच ठेवणार आहे, जास्त सरसरीत नाही करणार आहे. तर हे अशा रीतीने बघा आपल्याला 4 ते 5 कप लागलेलं आहे पाणी आणि हे चांगलं उकळून द्यायचं आपण. आणि गरमच पाणी टाकले त्यामुळे ते लगेच उकळतं पण. आणि हे साईडला जे कढईला लागलेलं आहे मसाला वगैरे तर तो चांगला मिळवून घ्यायचा त्याच्यामध्ये पाण्यात. आता आपण ह्याच्यामध्ये भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून
परतून घेऊया. आणि मी गॅस कमी केलेला आहे, गॅस फास्ट ठेवलेला नाहीये, बारीक गॅसवरच होतंय सगळं. तर कांदा परतताना आपण गॅस टाकलेला आहे फास्ट मध्ये ठेवलेला. तर हे मीठ टाकल्यानंतर मी चांगलं परतून घेतलंय आणि आता आपण ह्याला 10 ते 12 मिनिटं तरी चांगलं बारीक गॅसवर होऊन द्यायचं, शिजून द्यायचं. तर तुम्ही बघत असाल थोडा वेळ झाला की आपलं कसं ऑइल साईडला रिलीज होतंय, वरती असं तवंग दिसतोय. ही भाजी तयार झालेली आहे. आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्ही बघाल तर आपली भाजी मस्त अशी झालेली आहे, सरसरीत अशी. तर तुम्ही पण करून बघा अशा रीतीने. जर का तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर थोडी तुम्ही अजून आटवा. तर जास्त असं थोडीशी मीडियम अशी घट्ट हवी असेल तरी पण तुम्ही आटवू शकता. पण जेवढं तुम्ही जास्त उकळवणार ना तेवढी भाजी छान चविष्ट होते. आणि आपण बेसन ऍड केल्यामुळे काय होते, जशी ती थंड होते ना तशी ती परत घट्ट होत जाते. त्यामुळे मी पाणी थोडं जास्त ऍड केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं, कधी पण बेसन ऍड केलं ना की आपल्याला थोडं पाणी जास्त लागतं का, तर ते जशी भाजी थंड होते तशी ती घट्ट होत जाते. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे बनवून. तर यामध्ये मी जे मिरचीचं प्रमाण सांगितलंय, तर हिरवी मिरचीच्या ऐवजी मिरची पावडर पण टाकू शकता, तिखटवाली असते ती. तर तुम्ही हा बदल करू शकता. आणि तुम्ही भाजी जर का सुकी करणार असाल तर त्याच्यामध्ये मसाले थोडेसे कमी करा. तर नक्की करून बघा ही अशा प्रकारची भाजी. आणि भाजी जर का आवडली तर सांगा कशी झाली ते तुमची पण भाजी. आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.